मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेत। पुन्हा एकदा उपोषण करता आहेत। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। जरांगे यांची तब्येत आता खालवल्याची सध्या माहिती मिळते। जालन्यातील अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे हे उपोषण करतात। सरकारने काढलेला सगळे सोयरे अध्यादेश कायद्यात अंमलबजावणी करावी यासाठी 6व्यांदा उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। मात्र उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याची माहिती सध्या समोर येते। डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा सल्ला त्यांना दिला गेला आहे, परंतु जरांगेंचा उपचार घेण्यास नकार देण्यात येतोय। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आता त्यांची तब्येत खालवल्याची सध्या माहिती मिळते। काय अधिकची माहिती? नक्की निलम, जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे सराटी अंतरवाली या ठिकाणी जे आहे ते अमर उपोषणाला बसलेले आहेत। संपूर्ण मराठा समाजाला जे आहे ते ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे 6व्यांदा उपोषण करताना पाहायला मिळत आहेत। सरकारने केलेले सगळे सोयरेचे आदेश जो आहे तो कायद्यात अंमलबजावणी करण्यात यावी। 17 गॅजेट असेल, हैदराबाद गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट जे आहे तिघींनी लागू करण्यात यावे। त्याचबरोबर मराठा समाजावरती मागील काही गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे माघारी घेण्यात यावे। या संपूर्ण मागण्या तब्बल 9 ते 11 मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केल्या होत्या। त्या मागण्या तात्काळ मागणी पूर्ण कराव्यात यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आता सरकारला एक संधी दिली असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं। मात्र आज त्यांच्या उपोषणाचं जर पाहायला गेलं तर तिसरा दिवस आहे आणि त्यांची तब्येत देखील आता खालवत जात आहे। या ठिकाणी डॉक्टर टीम जी आहे ती देखील दाखल झाली होती। त्यांची तपासणी या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यांना उपचार घेण्याचा सल्ला जो आहे तो देखील वैद्यकीय विभागाकडून देण्यात आला होता। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचारासाठी नकार दिला आहे आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची बीपी शुगर देखील कमी होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती खालवत जात आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि अद्यापही जर पाहायला गेलं तर सरकारकडून यावर कुठेही निर्णय घेण्यात आलेला नाही। छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी येऊ शकतं का? जर आज पाहिलं गेलं तर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे अद्यापही याबाबतीत कुठली सूत्रांनी माहिती दिलेली नाही। मात्र ओबीसी आरक्षण बचाव देखील जो आहे तो या ठिकाणाहून काही अंतरावरती ओबीसी बांधव देखील उपोषणासाठी बसलेले आहे। त्यामुळे आता सरकार या दोन्ही आंदोलनात कशी भूमिका घेतं हे पाहिलं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। त्यांची तब्येत आता खालवल्याची सध्या माहिती समोर येते। मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी मनोज जरांगे यांचं उपोषण हे सुरू आहे।